नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. चैत्र महिना येतोय आणि आपण सगळेजण चैत्रांगण रांगोळी काढून ह्या चैत्र महिन्याचा नक्कीच स्वागत करत असतो, हो की नाही? आणि हो, बऱ्याच जणींना तर अजून हे सुद्धा माहिती नाही आहे की चैत्रांगण म्हणजे नक्की काय आहे. चला तर जाणून घेऊया चैत्रांगण म्हणजे नक्की काय आहे. पण त्यापूर्वी आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये चैत्रांगण रांगोळी कशी बनवू शकतो आणि कितीतरी सोप्या सोप्या ट्रिक्स आणि हॅक्स आपण या पूर्ण व्हिडिओमधून शेअर करू पाहतोय. सो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आता इथेच पहा ना, एका ब्लू रेडी बेसवर आपण चैत्रांगण रांगोळी मांडून दाखवलेली आहे आणि तसंच आपण मरून आणि रेड बॅकग्राऊंडवर सुद्धा आपण ही मांडून दाखवली आहे. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे डिझाईनची. डिझाईन कुठून भेटेल, कशी भेटेल, काही असेल तर आम्हाला नक्कीच DM करा. इथे मी ऑफिस मेटचा, आता कॅमलिन पेंट मार्कर जेव्हा आम्ही इंट्रोड्यूस केलेलं ना, तेव्हा पण अशाच प्रकारची काही चलबिलचल होती, एक्साइटमेंट होती. तशीच एक्साइटमेंट ह्या पेनासाठी सुद्धा आहे. पूर्ण मार्केट पूर्ण पालथं घातल्यानंतर एक मस्त असा पेन मिळाला, तो म्हणजे ऑफिस मेटचा एवढा थिन पेंट मार्कर. हा सुद्धा पेंट मार्कर आहे बरं का, थोडासा कॉस्टली आहे, बट चैत्रांगणसाठी परफेक्ट पेन आहे. सो लेट्स स्टार्ट. इथे मी A3 प्रिंटआउट घेतल्यानंतर त्यावर OHP शीट सेट करून घेतली सेलोटेपने. बट ऑबियस A3 प्रिंटआउटसाठी A3 OHP शीट घेतली आहे. 175 मायक्रॉनची इथे घेतली आहे, कारण 100 मायक्रॉनमध्ये A3 अवेलेबल नसते आमच्या इथे. म्हणून तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही कोणत्याही MMची मायक्रॉनची OHP शीट घेऊ शकता. मैत्रिणींनो, चैत्रांगणचा हा उगम जो आहे तो लोकसंस्कृतीत आहे आणि विविध शुभ चिन्हांनी नटलेली एक रांगोळी म्हणजेच चैत्रांगण. या रांगोळीत एकूण किती चिन्हे आहेत आणि का काढली जाते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे बरं का. या रांगोळीमध्ये 64 असे चिन्ह आहेत आणि ही रांगोळी चैत्र महिन्यात गौरीचे स्वागताकरता काढली जाते. पार्वती आणि माहेरपणाला आली की तिचं स्वागत म्हणून, माहेरवाशिणी म्हणून त्या स्वागतात काय काय नसतं, असतं ते सगळं वात्सल्य, प्रेम, आपुलकी यांनी ओतप्रोत भरलेले असतं हे सगळं. आणि तिचे स्वागत करणारे हे माहेरघर समृद्ध, संपन्न आणि कलासक्त असं आहे. आणि ह्याच देखावा आणि देखण्या अशा सिम्बॉलमध्ये आपण आपली चैत्रांगण रांगोळी बनवत असतो. अगदी प्रवेशद्वारावरती लावलेले हिरवे कवच आंब्याचे तोरण आपल्याला तेच सांगतं. आणि त्याचबरोबर सूर्य, चंद्र, तारे जगभराटीचे किंवा जगाचे कल्याण आणि त्याची संकल्पना या सगळ्याला प्रेझेंट करणारे असे सिम्बॉल्स. देवघरातील 2 बाहुल्या ते त्याचेच प्रतीक आहेत. शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, गौरीचा जोडा असंही त्याला आपण म्हणतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा वेगवेगळ्या चक्रांची जाणीव करून देणारी असे वेगवेगळे चक्र, ब्रह्मा, विष्णू, महेश या एका बाजूला, त्याचबरोबर अर्धांगिनी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ह्या सर्व सिम्बॉलचे म्हणजेच ह्या सर्व चिन्हांचे दर्शन घडू पाहणारी ही अशी चैत्रांगण रांगोळी. वस्तू म्हणजेच बऱ्याच अशा वस्तू, शंख, चक्र, गदा, पद्म, बैल, तुळस, दुर्वा आणि लक्ष्मीची पावलं, गोपद्म, धनसंपत्ता, सृजन आणि मोरपंख, डमरू असे बरेच चिन्ह आपण या चित्रांगण रांगोळीमधून दाखवत असतो. अगदी नाग म्हणू नका, बळीराजाचा मित्र म्हणून आपण त्यामध्ये गरुड असे सामर्थ्य प्रतीक, तर कासव हे इंद्रिय निग्रहाचे प्रतीक म्हणून, त्रिमूर्ती सोबतचे श्रीकृष्ण, गजानन, हनुमान, श्रीराम हे देखील आपण त्यामधून दाखवतो. श्रीकृष्ण आला की बासरी आली, मोरपीस आले, गाय वासरू आले, शंकराचं प्रतीक म्हणून पिंड आली, त्रिदल बेल आलं, नाग आले, युग्म आले, टमरू आले, त्रिशूल, धनुष्य आणि या सर्व देवांचे मंगलध्वनी निर्माण करणारे सनई चौघडा, बासरी, रस असणारे बरेच असे म्हणजे वाद्य आली आणि ह्या सर्व चिन्हांचा समावेश करून आपण एक रांगोळी बनवत असतो आणि ती म्हणजे असते चैत्रांगण.
आता तुम्ही बोलाल की अरे, ही सगळी माहिती सांगायच्या चक्करमध्ये आपण पेनाचा वापर कसा करायचा हे तर सांगितलंच नाही. चला तर बघूया हा ऑफिस मेटचा पेंट मार्कर कसं काम करतो. काय ना, चैत्रांगणचा आत्ताच नुकताच आम्ही ऑनलाईन सेशनसुद्धा पार पडला आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही बरेच नवीन-नवीन इन्व्हेन्शन केले. खूप ॲक्टिव्ह म्हणजे दोन्ही साईडने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लर्निंग आणि गिव्ह अँड टेक अशा काइंड ऑफ आमचा हा क्लास होता आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही नवीन-नवीन टेक्निक शिकलो आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यासुद्धा टेक्निक आम्ही शेअर करणार आहे बरं का. त्यामुळे चैत्रांगण स्पेशलच्या सगळ्या रांगोळ्या आकार रांगोळीच्या बघायला विसरू नका. कारण आता ऑफिस मेट नंतर काहीतरी वेगळं मेट असण्याची शक्यता आहे आणि ह्याचबरोबर आम्ही त्याच्या वेगवेगळ्या टेक्निकसुद्धा शेअर करणार आहोत. येणाऱ्या याच्यामध्ये 3-4 चैत्रांगणच्या रांगोळ्या तर आपण आरामशीर बनवून दाखवणार आहोत. त्यामुळे ऑफिस मेट हा एकच पेनाची टेक्निक नाही आहे बरं का, वेगवेगळी टेक्निक आहे. पण इथे हा जो पेन वापरला आहे तो खूपच मस्त काम करतो. थिन आहे, परफेक्ट कॅमलिन पेंट मार्करसारखं काम करतो. आता बऱ्याच जणांचं हे माइंड झालं असेल, "अरे मग कॅमलिन पेंट मार्कर का नाही घेतला यांनी?" कारण कॅमलिन पेंट मार्करचं जी नीब आहे ते खूपच जाडं आहे. एवढ्या छोट्या-छोट्या सिम्बॉल्स त्याच्याने ड्रॉ होणार नाहीत आणि म्हणूनच आपण इकडे हा ऑफिस मेटचा अगदी ₹80 ला मार्केटमध्ये मिळतो. मी आता ही फक्त एकच तर डिझाईन करून बघितली आहे. मे बी त्याच्या 4-5 डिझाईन्स नक्कीच होतील. डिझाईन OHB शीटवर ट्रेस करून घ्यायची. आता जरुरी नाही आहे की तुमची ड्रॉइंग ह्याच्यामध्ये चांगली असली पाहिजे. ड्रॉइंग चांगली नसली तरीही ज्या काही खाना-खुणा, रेषा आणि वळणं ह्या पूर्ण डिझाईनमध्ये दिलेली आहेत, ती वळणं तुम्हाला ट्रेस करून घ्यायची आहे. ट्रेस म्हणजेच ड्रॉ करून घ्यायची आहेत. आता पेन आल्यामुळे आपलं काम आसान होईल, ईझी होईल आणि बस पेनाने 5-10 मिनिटात तुम्ही ट्रेस करा आणि आपली रेडी रांगोळी तयार. फक्त रेडी रांगोळीचा असा बेस बनवायला विसरू नका. कारण बेस जर डार्क कलरचा असेल तरच ही व्हाईट रांगोळी त्यावर सुंदर दिसेल आणि माझ्या दारामध्ये ही रांगोळी बघा किती सुंदर दिसत आहे. हा नवीन पेंट मार्कर कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली, आयडिया कशी वाटली, भरभरून आम्हाला कमेंट बॉक्सतून नक्की सांगा. डिझाईन व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवा. कारण येणाऱ्या ह्या पूर्ण वर्षामध्ये आपण रांगोळीचे नवीन स्किल नक्की शिकू. धन्यवाद.